ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। जालन्यातील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची खुर्ची आणि सरकारी गाडी जप्त करण्यात आली आहे। 2004 मध्ये बरबडा गावच्या पाणी प्रकल्पासाठी 21 शेतकऱ्यांची 250 एकर जमीन अत्यल्प भावाने संपादित करण्यात आली होती। यासाठी जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। अखेर 2012 साली दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्यांना 18,25,00,000 रुपयांचा वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले। मात्र जगन्नाथ घारे या शेतकऱ्याला 99 लाखांचा वाढीव मोबदला अद्याप देण्यात आलेला नव्हता। अमरावतीमध्ये चक्क पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य दारूबंदी आणि व्यसनमुक्तीच्या प्रणेत्या संगीता पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दिली। परिसरातल्या अमरावतीच्या कॅम्प परिसरातल्या केशवनगरमध्ये मागच्या 3 दिवसांपासून दारू दुकानं बंद करण्याची मागणी होत होती। या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या भेटीला आलेल्यांना आयुक्तांनी शिवीगाळ करून जोड्यानं मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। मात्र अद्याप पोलीस आयुक्तांवरती गुन्हा दाखल झालेला नाही। तर आंदोलकांनी पोलीस आयुक्तांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त होणार की प्रशासक नेमला जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे। बँकेचा एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग असेट्स 35 ते 40% वरती गेल्यामुळे एकतर ही बँक बरखास्त करावी किंवा प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी नाबार्डकडे केलेली आहे। नियमांनुसार 22% वरती एनपीए गेला तर बँक बरखास्त केली जाते। मात्र मग फक्त राजकारण्यांना भ्रष्टाचाराचं कुरण उपलब्ध करून देण्यासाठी बँकेला अभय दिलं जातंय का असा संतप्त सवाल विचारला जातोय। यवतमाळ जिल्ह्यातील डोलहारी गावातील एकाच कुटुंबातल्या 3 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। आशिष गौतम, उमेश गौतम आणि सोनू गौतम अशी या 3घांची नावे आहेत। शेतजमिनीच्या वादातनं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या 3घांवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। नागपुरात एका नामांकित जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्या करणाऱ्या प्रकाश जाखारचे महिला पोलीस सुजीत जेम्स सोबत मैत्री होती। मात्र 2 दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला आणि याच कारणातनं सुजी जेम्सनं एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेऊन जिममध्ये प्रकाश जखारला मारहाण केली। यानंतर नैराश्यामध्ये गेलेल्या प्रकाश जखारनं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। नागपूरच्या शासकीय आयटीआय मधील दुरावस्थेविरोधात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। मात्र या चमकोगिरीच्या नादात आंदोलनकर्त्यांनी आयटीआयच्या प्राचार्यांकडनं शौचालय स्वच्छ करून घेतलं। एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस कुणाल राऊत सुमारे 50 कार्यकर्त्यांसोबत प्राचार्यांच्या केबिनमध्ये घोषणाबाजी करत पोहोचले आणि आंदोलन केलं। त्यामुळे चमकोगिरीसाठी असं आंदोलन करणं कितपत योग्य असा प्रश्नही निर्माण झालाय। कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला मराठी तारका हा कार्यक्रम वादात सापडलाय। पोलीस कल्याण निधीसाठी 1 मे रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाची तिकीट विक्री बेकायदेशीरपणे होत असल्याचा आरोप होतोय। अशा कार्यक्रमांच्या निधी संकलनासाठी धर्मादाय आयुक्तांची मंजुरी गरजेची असते। मात्र अशी कोणतीच मंजुरी घेतली नसल्याचं माहिती अधिकारात पुढे आलंय। वर्धा शहराला लागून असलेली हनुमान टेकडी ऐन उन्हाळ्यात हिरवीगार झाली आहे। वर्षभरापूर्वी वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या डॉक्टरांनी ओसाड पडलेल्या परिसराला हिरवं करण्याचा निर्धार केला। डॉक्टरांच्या उपक्रमाला वर्ध्यातील नागरिकांनी साथ दिल्यामुळे त्याला चळवळीचं रूप मिळालं। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतनं सर आणि छोटे तलाव खोदून तब्बल 1 कोटी लिटर पाणी जमिनीत जिरवण्यामध्ये यश आलंय। वाशिममध्ये शिवसेनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना रिक्षा परवान्यांचं वाटप करण्यात आलं। शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड यांनी कारंजा तालुक्यातील 350 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 55 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना रिक्षा परवान्यांचं वाटप केलं। सांगलीमध्ये पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। खानापूर तालुक्यातील पोसेवाडीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून श्रमदान केलं जात आहे। या श्रमदानामध्ये शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी हातभार लावत गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला। साधारण 500 जणांनी माळ रानावरती चर खोदत दुष्काळ मुक्तीचा निर्धार केलाय।